अस्सलाम वालेकुम. मी अनिसा तडवी अफानवाली रसोई मंजार तुमच्या स्वागत. आज मी बनवणार आहे मटर आणि पनीरची मसाली भाजी. सर्वात अगोदर मी पनीर लेला, नंतर मटर लेलं आणि एक वाटी मंजार कांदा कापिलेला, 2 टमाटर लेला ते बी कापिलेलं आणि 3 हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचा खडा लेला. मग मी गॅसवर एक भांडा धरला. त्या भांडा मंजार मी थोडासा तेल टाकला आणि त्याची मंजार पनीर टाकला त्या तेलात आणि त्याला थोडासा भुनिलेला. पाच मिनटं ती भुनल्यावर मी त्याला काढिलेला. त्या पनीरचा मग मी वाटी मंजार काढिलेला आणि त्याची मंजार थोडासा पाणी टाकला म्हणजे ते स्पंजी राहावासाठी. आणि नंतर मी ज्यात ती पनीर भुनला होता त्याची मंजारच मी कांदा टाकला. त्याला बी म्हटलं थोडंसं भुनिले तर आणि मग त्याची पेस्ट बनाईन. मग मी कांदा टाकला. कांदा टाकल्यावर मी तरी एक पै तेल टाकला. ते तेल टाकल्यावर मी कांदा तेला मंजार मिक्स केला. त्याला मिक्स केल्यावर मी त्याची मंजार जे 2 कापेले टमाटर होतं ते टाकी दिलं आणि त्याहन बी एकत्र केला. मग मी त्याची मंजार ज्या 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक लेली होती ते टाकली आणि त्याहन बी अजून मिक्स केला. त्याची मंजार टमाटर आणि कांदा थोडासा शिजू देवासाठी मी त्याच्यावर झाकण झाकला आणि नंतर साईडन सुका मसाला लिहिलं. त्याची मंजार धनिया पावडर, हळद, लाल मिरची पावडर 2 चमचे आणि चवीनुसार मीठ. मग मी परत कांदा आणि टमाटा चेक केला का ती शिजला का नाही, तर ती शिजला होता. मग मी त्याला एक प्लेट मंजार काढला आणि थंड होऊ दिला. ती थंड होल्याची नंतर मग मी त्याची पेस्ट बनवली. ते पेस्ट काढलेली नंतर मग परत मी तीच भांडालेला ज्याची मंजार कांदा आणि टमाटा शिजला होता. त्या भांडा मंजार मी तेल टाकला आणि त्या तेला मंजार तेजपत्ता टाकलं. एकच तर टाकला, त्याच्यात 2 भाग करिकन टाकला आणि गरम मसाला, खडा गरम मसाला टाकला. ती गरम मसाला होल्यानंतर त्याची मंजार लगेच मी धनिया पावडर, लाल मिर्च पावडर, हळद ही मिक्स केला आणि त्याची मंजार मग लगेच मी जे पेस्ट बनायला होती ते पेस्ट टाकली. ते पेस्ट टाकल्यावर मी त्याला मिक्स केला आणि ज्या वाटी मंजार पेस्ट काढली होती त्या वाटीला ते पेस्ट लगेल होती म्हणून त्याच्या पाणी मी टाकला ते आणि मग ते मसाला आणि ते पेस्ट पक्की होण्यासाठी मी त्याच्यावर झाकण झापी दिला. नंतर मी परत 5 मिनिटांकन उघडीकन देखला तर मसाला आणि तेल सुट्टा होईल होता. मग मी त्याची मंजार जे मटर लिहिलं होतं मी वाटी मंजार ते मटर टाकलं आणि त्यान मिक्स केला. ते मिक्स केल्यावर मी ते मटर शिजवासाठी ज्या वाटी मंजार मी मटर लिहिलं होतं तेच वाटी अर्धी वाटी मी त्याची मंजार पाणी टाकला आणि झाकण झापी दिला. मग मी परत त्याच्या झाकण उघडीकन देखला तर मटर शिजी गेलं होतं. मग त्याची मंजार मी जी पनीर होता ती टाकला. पनीर टाकल्यावर मी परत ती एकत्र केला आणि त्याची मंजार गरम मसाला पावडर ते टाकली आणि थोडासा पक मसाला होता घरा मंजार म्हणून ती टाकला आणि मीठ टाकला. अगोदर बी मी टमाटर आणि कांदा जेव्हा भुनत होती मी तेव्हा बी टाकला होता म्हणून मी आता कमी टाकला आणि झाकण झाकी दिला. मग मी परत ती झाकण उघडीकन देखला तर आपली मटर आणि पनीरची भाजी तयार होती. मी जास्त घट्ट बी नाही बनवली भाजी आणि हे देखा, हे आपली भाजी दिखवाल जितली स्वादिष्ट तितलीच खावाल बी चविष्ट. चॅनलवर नवीन होशान तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.